हरिओम. प्रवचन क्रमांक 19. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 99 ते 100. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 99. वाचा सिद्धी पावाल, अध्यापक होआल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. ओवी क्रमांक 100. जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्येसी. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल. आणि ज्याप्रमाणे ऋतुपती म्हणजे वसंताच्या दारात फलपुष्पांसह शोभायमान होऊन वनश्री सतत सेवा करत असते, त्याप्रमाणे महासिद्धी तुमच्यासमोर हात जोडून उभ्या राहतील आणि त्या तुम्हाला विचारतील, आपल्यासाठी काही सेवा करू का? आपण अनुभवतो की दरवर्षी वसंत ऋतू आला की झाडे, फुले आणि फळे यांनी बहरतात. यासाठी मुळात तो वसंत ऋतू यावा लागतो. वसंत ऋतू येणे हा निसर्ग आहे आणि वसंत ऋतूमध्ये झाडांना फुले फळे येणे हाही निसर्गच आहे. म्हणजे जर निसर्गच निकामी झाला तर वसंत ऋतू येणार नाही आणि मग त्यामुळे झाडांना फुले फळे येणार नाहीत. माऊलींना सांगायचे आहे की जर मानवाने ब्रह्मदेवाला अपेक्षित असे आचरण सोडून दिले तर निसर्ग बिघडेल. वसंत ऋतू निष्प्रभ होईल. तो काळाप्रमाणे येईल, परंतु तो जरी आला तरी झाडांना फुले फळे येणार नाहीत. जर मोबाईलसारखा कानाला लावून त्याचा अतिवापर केला तर त्याचा मेंदूवर दुष्परिणाम होतो आणि मग असा जरी जीवित असला तरी तो जीवन जगू शकत नाही. आपण पाहतो विस्मृती झालेले जीवित असतात, परंतु ते जीवन जगत नसतात, नुसतेच जगत असतात. आपल्याला असे वाटते की निसर्गासाठी कोणी काही करत नाही, परंतु असे जरी सकृतदर्शनी वाटत असले तरी प्रत्येकजण त्यासाठी अप्रत्यक्ष हातभार लावत असतो. निसर्गाला धक्का न लावणे हेही निसर्गाला बहरायला मदत करण्यासारखेच आहे. आणि येथे हेच सांगणे आहे, तुम्हाला निसर्गासाठी अनुकूल असे काही करता आले नाही तरी निदान प्रतिकूल असे तरी करू नका. संगोपन सृजन जरी करता आले नाही तरी निदान छळ भंजन तरी करू नका. परंतु मानव हे समजू शकत नाही. त्यासाठी अध्यात्म आहे, भावार्थ दीपिका आहे. परंतु चंगळ मौज मजा यापुढे अध्यात्म जाणून कोण घेतो? भावार्थ दीपिका कोण वाचतो? या सृष्टीमध्ये सर्व प्राणी जगतामध्ये मानव हाच एकमेव सर्वश्रेष्ठ बुद्धिवान, सर्वश्रेष्ठ शक्तिवान, सर्वश्रेष्ठ कल्पनावान, सर्वश्रेष्ठ कर्तृत्ववान आहे. त्याच्या बौद्धिक क्षमतेमुळे त्याने सर्व प्राण्यांवर वर्चस्व मिळवले आहे. या सर्वांचा सुंदर सृजनात्मक उपयोग करून या सृष्टीचा पूर उपभोग घ्यायचा सोडून त्याला वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक वर्चस्व, वैयक्तिक अहंकार जोपासण्यासाठी भंजनात्मक शस्त्रे अस्त्रे निर्माण करून ध्वंस करणे सुचत आहे. ब्रह्मदेव म्हणतो, ठीक आहे, मी पाहतो काय करायचे ते. एक प्रसिद्ध बोधकथा आहे. एक तपस्वी अरण्यामध्ये राहत असे. एकदा त्याच्या पायाजवळ एक उंदीर आला आणि गयावया करून म्हणू लागला की हे तपोनिधी, माझे मांजर करा. तपस्वीने याचे कारण विचारल्यावर तो उंदीर म्हणाला, माझ्या मागे मांजर लागते आणि मग जीवाच्या भीतीने मला पळता भुई थोडी होते. तपस्वीला त्याची दया आली आणि त्याने त्या उंदराचे मांजर केले. काही दिवसांनी उंदराचे मांजर झालेले तपस्वीच्या पायाजवळ आले आणि म्हणू लागले की हे तपोनिधी, माझा कुत्रा करा. तपस्वीने याचे कारण विचारल्यावर ते मांजर म्हणाले, माझ्या मागे कुत्रा लागतो आणि मग जीवाच्या भीतीने मला पळता भुई थोडी होते. तपस्वीला त्याची दया आली आणि त्याने त्या मांजराचा कुत्रा केला.
काही दिवसांनी मांजराचा कुत्रा झालेला तपस्वीच्या पायाजवळ आला आणि म्हणू लागला की हे तपोनिधी माझा वाग करा. तपस्वीने याचे कारण विचारल्यावर तो कुत्रा म्हणाला, माझ्या मागे वाघ लागतो, मग जीवाच्या भीतीने मला पळता भुई थोडी होते. तपस्वीला त्याची दया आली आणि त्याने त्या कुत्र्याचा वाग केला. कुत्र्याचा वाग झालेल्या वाघाला खूप भूक लागली होती. तो इकडे तिकडे फिरला, परंतु त्याला भक्ष्य काही सापडले नाही. यामुळे तो त्या तपस्वीजवळ आला. त्याला पाहिल्यावर तो तपस्वी त्या वाघाला म्हणाला, आता काय हवे आहे? आता आणखी काही मी करणार नाही. त्यावर तो कुत्र्याचा झालेला वाघ त्या तपस्वीला म्हणाला, आता तुला आणखी काही करायला लागणारही नाही, कारण मला भूक लागली आहे. मला शोधूनही कोठे भक्ष्य मिळाले नाही. यामुळे अत्यंत नाईलाजाने मी तुला खाणार आहे. त्याबरोबर त्या तपस्वीने त्या वाघाचा उंदीर केला. ब्रह्मदेवही असेच काहीसे म्हणत आहे. नैसर्गिकपणे सौंदर्याने नटणारी, विविधता आणि वैचित्र्य असलेली इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली. तिच्या संगोपनासाठी अन्य निसर्ग तयार केला. आता तुम्हा मानवांना तिच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता या सृष्टीचा कलात्मक उपयोग करून त्याचा भरपूर उपभोग घेत, त्याचा परम आनंद घेत, त्यावर ध्यानसमाधी साध्य करत यथाकाळी मुक्त व्हायचे आहे. ही 84 लक्ष जीवांची यात्रा पूर्ण करायची आहे. सृष्टीतील विविधता आणि वैचित्र्य लक्षात घेऊन त्यासाठी प्रत्येकाला भिन्न हंगाम असलेल्या प्रदेशी, त्याला अनुसरून असलेला भिन्न स्वभाव, त्याला जुळणारी देहयष्टी, त्याला योग्य असे भिन्न कुटुंब देऊन त्याप्रमाणे ज्याचा त्याचा स्वधर्म आणि स्वकर्म ठरवून दिले आहे, त्याप्रमाणे आचरण करत या विविधता आणि वैचित्र्य असलेल्या सृष्टीचा उपभोग घेत मुक्त जीवन जगत कैवल्य आनंदाने जगायचे आहे. परंतु तुम्हा मानवांचा करंटेपणा इतका टोकाचा आहे की तुम्हाला या निसर्गाचा उपयोग करून सुखासुखी मिळणारा परम कैवल्य आनंद नकोसा झाला आहे. ते सोडून तुम्ही माझ्या सृष्टीरूपी लेकीचाच बळी घ्यायला निघाला आहात. खनिजांसाठी तिला खणून खणून तिचा जीव गुदमरायला लागला आहे. तिच्यावरील नैसर्गिक उंच सखलपणाचा आनंद घ्यायचा सोडून तिला सपाट करत आहात. तिच्यावरील हवा नको त्या विध्वंसक गोष्टींनी दूषित करत आहात. तिच्यामध्ये आनंदाने राहायचे सोडून तिचे नैसर्गिक कवच फोडून तिच्या बाहेर डोकावत आहात. आपापसात बंधुभावाने राहायचे सोडून केवळ अहंकार जोपासण्यासाठी वैरभाव निर्माण करून एकमेकांना ठार करत आहात. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच अध्यात्म शिका, भावार्थ दीपिका अभ्यासा, माझ्या संदेशाप्रमाणे आचरण करा, मुक्त जीवन जगा. नाहीतर मीच करून ठेवलेल्या पद्धतीप्रमाणे येथे आपोआप प्रलय होईल आणि ही सृष्टी आवरली जाईल आणि पुन्हा निर्माण होईल. जे मुक्त आहेत त्यांना अवकाशातील स्वर्गात आनंदाने राहता येईल, परंतु जे अमुक्त आहेत त्यांना अवकाशातील नरकात राहावे लागेल आणि अब्जावधी वर्षांनंतर नवनिर्माण झाल्यावर संचित उपभोगून पूर्ण करावे लागेल. काय परवडत आहे याचा वेळीच विचार करा. परंतु बहुतांशी प्रजा स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत नाही. त्याऐवजी ते काय काय करतात ते पुढील काही ओव्यांमधून माऊली सांगत आहेत आणि यानंतरच्या ओव्यांमधून अशांना याची काय शिक्षा केली जाते तेही सांगत आहेत. हरिओम.